श्री सद्गुरु चरित्र ज्ञान विवरण अध्याय 11 श्री सद्गुरु नरहरी बाळ चरित्र लीला वर्णन नाम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री सद्गुरुभ्यो नम नामधारक म्हणे सिद्ध्यासी पुढे अवतार झाले केसी विस्तारोनी आम्हासी सांगा स्वामी कृपामूर्ती सिद्ध म्हणे एक वत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा पूर्वी वृत्तांत ऐकलायसा कथा सांगितली विप्रस्त्रियेची शनी प्रदोषी सर्वेश्वरासी पूजित होती श्री सद्गुरु उपदेशी देहवासना असतात येसी पंचवत्व पावली तैवेळी झाला जन्म पुढे तिसी कारंजनगर उत्तर देशी वाजसनीय शाकेसी विप्रकुळी जन्मली जातक वर्तले तियेसी नाम अंबा भवानी येसी आरोपले स्नेयसी माता पितरी पर्येसा वर्धता माता पित्यागृही वाढली कन्या अतिस्नेही विवाह करीती महोत्साही देती विप्रासी तेची ग्रामी शिवव्रती असे तो ब्राह्मण नाम तया माधव जाण त्यासी दिदली कन्यादान अति प्रीती करुनी तया माधव विप्रागरी शुभाचारी होती नारी वासना तिची पूर्वापरी ईश्वर पूजा करीत असे पूजा करी ईश्वरासी दंपती उभयवर्ग मनोमानसी प्रदोष पूजा अतिहर्षी करीती भक्ती पुरस्कर मंदवारी त्रयोदशीशी पूजा करीती अतिविशेषी तवत्सरे झाले षोडशी अवर्तनीय झाली एका मास तृतीय पंचमेसी उत्साह करीती अनेक हर्षी उत्तम डोळे होती तियसी ब्रह्मज्ञान बोलत असे करीती उत्साह मास साती द्विज करी समिती अक्षवाने ओवाळी ती आरती सुवासिनी मिळून या ऐसे क्रमिता नवमासी प्रसृती झाली शुभ दिवशी पुत्र झाला म्हणून हर्षी निर्भर होती माता पिता जन्म होताची तो बाळक ओंकार शब्द म्हणत असे अलौकिक पाहुणीत झाले तटस्थ लोक अभिनव म्हणून तैवेळी जातक कर्म करीतो ब्राह्मण विप्रासी देत दक्षिणादान ज्योतिषी सांगती सुलक्षण लग्न सत्वर पाहून या सांगती ज्योतिषी त्या द्विजासी मूर्त बर्वा असे विशेषी कुमार होईल कार्णिक पुरुषी श्री सद्गुरु होईल सकळीक याचा अनुग्रह होईल ज्यासी तो वद्य होईल विश्वासी याचे वाक्य होईल पर्यसी चिंतामणी याचे चरण अष्टही सिद्धी याचे द्वारी ओळखत राहतील निरंतरी नवनिधी याच्या घरी राहती एक द्विजोत्तमा न होती ती यासी गृहिणी सुत पूज्य होईल त्रिभुवनात याचे दर्शन मात्रे पतित पुनीत होतील पर्येसा होईल हा अवतार पुरुषी आम्हा दिसत असे भरवसी संदेह न धरावा मानसी म्हणून करीती नमस्कार म्हणती समस्त द्विजोर सांगती जनकासी उत्तर याचेनी महादैन्य हरे भेणे न लगे कळिका तुमचे मनी जे जे वासना सर्व साधेल निर्गुणा याते करावे हो जतना निधान आले तुमचे घरा ऐसे जातक वर्तवणी सांगता झाला विद्वजन जनकजननी संतोषण देती दान वस्त्राभरणे सांगून गेले ब्राह्मण स्तोम माता पिता अति प्रेम दृष्टी लागेल म्हणून विषम निंब लोण ओवाळी ती व्यवस्था फाकली नगरात अभिनव आजी देखले म्हणत उपजला बाळ ओंकार जपत आश्चर्य म्हणती सकळ जण नगर लोक इष्टमित्र पाहावया ती विचित्र दृष्टी लागेल म्हणून मात्र मातानं दाखवी कवणासी मायामुळे जनकजननी बाळासी दृष्टी लागेल म्हणून अंगारा लावती मंत्रोने रक्षा बांधती कृष्ण सुते परमात्म्याचा अवतार दृष्टी त्यासी केवी संचार लौकिक धर्म ममत्कार माता पिता संरक्षिती वर्तता बाळ येणे परी दिवस 10 झाल्यावळी वरी नामकरण पुरसरी ठेविता झाला जनक द्विजोत्तम शाळग्राम देव म्हणत जन्म नाम झाले ख्यात नाम नरहरी असे म्हणत उच्चार केला धर्मे कर्मे महमत्व थोर बाळकावरी प्रतिपाळ करीती प्रीती करी माता म्हणत असे एरी न पुरेशीर बाळकासी पतीसी म्हणे तहे वेळा स्तनी दूध थोडे बाळा एखादी मिळवा का आंबाळा स्तनपान देऊ अथवा हाणामेशी एक आपले स्तनेन शमे भूक एकोणी हासे बाळक पर्श करी स्तनासी सव्य कर स्तनी पर्श होताची कर 32 धारा वायशीर वस्त्र भिजवणे विचित्र वाहू लागे भूमीवरी विस्मय करीती जनकजननी प्रगट न करीती गोप्यगुणी नमन करीती बाळकाचरणी माता होय खेळबिती पाळण्या घालून बाळकासी पर्यते गाय अतिहर्षी नराये बाळक पाळणेसी सदा खेळे मयूरी
वर्धे बाळ येणेपरी माता पिता ममत्कारी वर्तता झाला संवत्सरी न बोले बाळ कवणासवे माता बोलवी कुमारासी बोले शब्द ओंकारेसी चिंता करीत असे मानसी मुख्य होईल म्हणून पुस्तती जाणत ज्योतिषाशी म्हणे बोल नये काय यासी उपाय असेल यास विशेषी म्हणून पुसे वेळोवेळी सांगती जाण ज्योतिष आराधावे कुलदेवतेसी अर्कवारी अश्वत्थ पर्णेसी अन्न घालावे तिन्ही वेळा एक म्हणती होईल मुखे यासी शिकवावे बरव्या विवेके बाळ बोल बोलू शिके म्हणून सांगती विनोदे हसोनी ओंकार उच्चारी बाळ आणिक नेने बोल केवळ विस्मय करिता ती लोक सकळ ओंकार शब्द ऐकोनी एक म्हणती नवल झाले सर्व ज्ञान असे भले श्रवणी एकतो बोल सकळ जाणूनी बोले कवण्या गुणे काही केलिया न बोले सूत चिंता करिता ती माता पिता पुत्रासी झाले वर्षे 7 मुका झाला दैवयोगे 7वे वर्ष कुमारासी योग्य झाला मुंजेसी पुसता ती समस्त ब्राह्मणासी केवी करावे म्हणून या विप्रमणाती तया वेळा संस्कारावे ब्राह्मणकुळा उपनयनावे केवळ अष्टवरुषे होऊ नये माता पिता चिंता करीती उपदेशावे कवणेरी ती मुका असे हा निश्चिती केसे दैव झाले आम्हा केसे दैव झाले आपले ईश्वर गोरी आराधिले त्रयोदशी शिवासी पूजले वाया झाले म्हणत असे ईश्वरे तरी दिदलावरू सुलक्षण झाला कुमारू न बोले आता काय करू म्हणून चित्ती शिवासी एकची बाळ आमचे कुशी आणिक न देखो सपनेसी वेष्टलो होतो आम्ही आशी आमते रक्षिले म्हणून नवेच आमची मनीची वासना पुत्र झाला निर्वाण वेश काय कर दिदला त्या महेशे शनी प्रदोषी पूजिता मे ऐसे नाना परिदेका जननी करी महादुका जवळी येऊनी बाळक संभोगित मातेसी घरात जाऊनी तय वेळा घेऊन आला लोखंड सबळा हाती धरिताची निर्मळा झाले सुवर्ण बावण कशी आणूनी देत असे मातेसी विस्मय करी बहुवंशी बोलावून या पतीसी धाविती झाली तयवेळी गोप्य करीती तयवेळा मंदिरात नेले तया बाळा पाहती त्याची बाळलीला आणिक लोहे हाती देती अमृत दृष्टी पाहता स्वामी समृद्धी झाली सर्व हे मी विश्वास धरिती मनोधर्मी होईल पुरुष कार्णिक मग पुत्रा त्या आलिंगोणी विनविता ती जनकजन्नी तू तारका शिरोमणी कार्णिक पुरुष कुळ दीपका तुझेनी सर्वस्व लादले बोलता आम्ही नाही ऐकले अज्ञान मायेने वेष्टले मुके असे म्हणून तूच आमची मनीची वासना तुवा पूर्वावी नंदना तुझे बोबडे बोल आपण ऐकवावे पुत्रराया हास्यवदन करी बाळ यज्ञोपैत दावी गळा कटी दावी मोजी मेखला म्हणून दाखवी मातेसी सगना करोनी मातेसी दावी बाळ संतोषी मुंजी बांधिताची आपणासी येईल म्हणे बोल सकळ माता पिता संतोषती विद्वांस ज्योतिषी पाचारी ती व्रतबंधन मूर्त लग्न पाहती सर्व आयती करीते झाले केली आयती बहुता परे रत्नखचित अलंकारी मायामुळे प्रीती करी समारंभ करिता ती चतुर्वेदी ब्राह्मणेती शाखा परत्वे वेद पडती इष्ट सोरे दाईज गोत्री समस्त आले तया भवना नाना परीचे शृंगार उभारिले मंडपाकार आनंद करीत असे द्विजवर अपार द्रव्य वेचित असे नगर लोक विस्मय करीती मुखपुत्रासी एवढी आयती द्विजा लागले असे भ्रांती वृथा करीतो द्रव्य आपले इतके वेचुनी पुत्रासी व्रतबंध करील पर्येसी गायत्री केवी उपदेशी करील आचार कवणे परी एक म्हणती हो का भलते मिष्ठान आम्हासी मिळते देकार देतील हिरण्य वस्त्रे चाड नाही त्याची मंत्रा ऐसे नाना परीचे लोक विचार करीती अनेक माता पिता अत्यंत सुख देवदेवक करिता ती चोल कर्म रे दिवसी भोजन चोल मणीसी पुनरंभ्य करुनी हर्षी यज्ञोपवीत धारण केले मंत्रपूर्व यज्ञोपवीत धारण करविती द्विज समस्त सहभोजन करावया माता घेऊन गेली मंदिरात भोजन करून मातेसवे निरोप घेतो एकोभावे मुंजी बंधन असे करावे म्हणून आला पित्याजवळी गृहोक्त मार्गे मोजी देखा बंधन केले त्या बाळकासू सुमूर्त आला तत्काळी का मंत्रोपदेश करिता झाला गायत्री मंत्र अनुक्रमे उपदेश देती पर्येचा बाळ उच्चारी मनोमानसी व्यक्त न बोले कोणापुढे गायत्री मंत्र कुमारासी होता भिक्षा घेऊन आली माता वस्त्रभूषणे रत्न खचिता देती झाली त्यावेळी पहिली भिक्षा घेऊन करी आशीर्वचन देती नारी बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचार धर्म वर्तत असे पहिली भिक्षा येणे परी देती झाली प्रीती करी अग्नी मिळे पुरोहित उच्चारी ब्रह्मचारी त्यावेळी दुसरी भिक्षा देता माता उच्चार केला यजुर्वेद इशेत्त लोक समस्त तटस्था माथा तू किती तैवेळी तिसरी भिक्षा देता माता म्हणे सामवेद पडे आता
अग्न आह्याय गायन करीती तिन्ही वेद म्हणत असे. सभा समस्त विस्मय करी पाहती हर्ष निर्भरी मुके बोल वेदचारी म्हणती होईल कारणिक. याते म्हणून नयनर होईल देवाचा अवतार म्हणून करीती नमस्कार जगद्गुरु म्हणून या. इतक्यावरी तो बाळक मातेसी म्हणत असे एक तुहा उपदेश केला एक भिक्षा माग म्हणून. नव्हते बोल तुझे मिथ्या निर्धार राहिला माझ्या चित्ता. निरोप द्यावा आम्हा त्वरिता जाओ तीर्थे आचारावया. आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी बरोबरी वेदाभ्यास मनोहरी करणे असे पर्येसा. एकोणी पुत्राचे वचन दुःखे दाटले अतिगहन बाष्प निघता ती लोचनी आली मूर्छना तयवेळी निर्जीव होऊन क्षणिक करीती झाली महाशोक. पुत्र माझा तू रक्षक म्हणून केली आशा बहु आमते रक्षिले म्हणून होती आशा बहु म्हणी. न बोलसी आम्हा सवे याची गुणी मुख्य म्हणविसी आपणासी. न एको कधी तुझे बोला आता ऐकता संतोष होईल. ईश्वर पूजा आले फळ म्हणून विश्वास केला आम्ही. ऐसे नाना परी देखा पुत्रासी म्हणे ते बाळिका आलिंगोणी कुमारका कृपा भाकी तयवेळी. एकोणी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको खेदवू अंतकरण आम्हा करणे तेसी असे. तू ते आणखी पुत्रचारी होतील माते निर्धारी तुझी सेवा परोपरी करतील मनोभावेसी. तू आराधिला शंकर जन्मांतरी पूर्वापार म्हणून मस्तकी ठेविती कर मग तिसी झाले जाती स्मरण. पूर्वजन्मीचा वृत्तांत स्मरता झाली विस्मित श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपात दिसत असे तो बाळक. देखोनी माता पिता तये वेळा नमन केले चरण कमळा. श्रीपाद उठवून अवलीला सांगती गोप्य अवधारी. एक माते ज्ञानवंती हा बोल करी ओ गुप्ती. आम्ही संन्यासी असो यती अलिप्त असो संसारी. याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्था कारण असे पुढे बहुता म्हणून निरोप मागती. येणे परी जननीयसी श्री सद्गुरुमूर्ती सांगे विनयसी. पुनरपी विनवी पुत्रासी एका स्रोते एक चित्ते. पुत्रासी विनवी तये वेळ माते सांडूनी तुम्ही जरी झाला. आणि कधी न देखो बाळ केवी वाचू पुत्र राया. धाकूटपणी तुम्हा तापस धर्मी कवण आहे हर्ष. धर्मशास्त्री ख्याती सुरस आश्रमचारी आचारावे. ब्रह्मचर्य वर्ष 12 त्यावरी गृहस्थ धर्म बरा. मुख्य असे वानप्रस्थ तदनंतरा घडती पुण्य अपरंपार. मुख्य आश्रम असे गृहस्थ आचारता होय अतिसमर्थ. मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणे परी. ब्रह्मचर्य मार्ग एका पठण करावे वेदाधिका. विवाह होता गृहस्थनिका पुत्रादी लादावे. यज्ञाधिक कर्म साधूनी तदनंतर संन्यास करणे न्यावा. येणे विधी संन्यास असे मुख्य. आग्रह संन्यास बाळपणी समस्त इंद्रिय संतुष्ट व्हावी. मनीची वासना पुरवावी. तदनंतर तपासी जावे संन्यास घेता मुख्य असे. एकोणी मातेचे वचन श्री सद्गुरु सांगती तत्वज्ञान. एका नामधारक सुमन म्हणून सांगे सिद्ध मुनी. गंगाधराचा नंदन विनवीत असे नमून ते परिसा श्रोते जण श्री सद्गुरु चरित्र विस्तार. पुढे वर्तले अपूर्व एका सिद्ध सांगे नामधारका. महाराष्ट्र भाषे करुणी टीका सांगत असे सरस्वती गंगाधर. इति श्री सद्गुरु चरित्रामृत परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती ख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री सद्गुरु नरहरी बाळ चरित्र लीला वर्णन नाम 11मो अध्याय. श्री सद्गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त 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 दत्त. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय सद्गुरु.